मी माझ्या पार्लरच्या बाहेर रांगोळी काढलेली आहे छानपैकी तरी. आणि इकडे ह्या लाइटिंग केलेल्या आहे, माळ लावली, सगळं आवरून घेतलं मी. घरी गेले पटकन, सकाळची धावपळ. तर इकडे छानशा अशा माळ लावल्या मी. तर मध्ये दाखवते तुम्हाला मी पूजा वगैरे कशी मांडली आहे. तर आज दरवेळेस मी साडी नेसत असते, तर तुम्हाला दिसत असेल मी पिंक कलरचा ड्रेस घातलेला आहे. तर दरवेळेस मी साडीच नेसते, पण ह्या वेळेस ना थोडंसं लाडू वगैरे राहिले होते माझे, रव्याचे लाडू. जेवढं होईल तेवढं शक्य मी तेवढी पूजा करत असते इथे. आणि चालू आहे एक दोन आपले क्लायंट. आज दिवाळीची सगळ्यांची धावपळ असते. इथे पण थोडीशी लाइटिंग केली मी. मला बरं वाटत नाही थोडंसं असं आहे. इकडे हा बेड वगैरे आहे. प्रॉपर तुम्हाला पार्लरचं एकदा छान व्यवस्थित पार्लरचं मी व्हिडिओ करणारच आहे, तेव्हा तुम्हाला दिसेलच माझं पार्लर. तर छान असं पूजा वगैरे झाली, दिवे लावले. तर आता वाजलेले आहे 11, 11:30 होत आले. मलाही घरी जायचं आहे. तर इकडे आता आपण ते आहे ना, तर इथे टुवेल टेप असतात ना, हे लावून घेते आता प्रॉपर अशा मी. तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे कॉस्मेटिक पण आहे. तर मी फायनली घरी आलेली आहे. तर बघा तुम्ही छान. आता मला सगळी तयारी करायची. मी तुम्हाला नॉर्मल आहे ना गॅलरीमध्ये मी कशी लाइटिंग लावली ती दाखवते आधी. तर आम्ही अशी लाइटिंग लावली आहे. मला ना बरं पण नाही वाटत आहे सध्या, खोकला खूप चालू आहे. ते छानसं असं आमचं छोटंसं गार्डन आहे, तुम्ही बघितलंच आहे. मी काय नेसणार आहे, मी कशी पूजा मांडते, मी सर्व दाखवणार तुम्हाला. आणि आकाश कंदील बघा छान आहे ना, असं लावलेलं आहे. तिकडे मम्मीचं घर आहे. तर इकडे आमच्या सोसायटीत छान इकडे कंदील, कोणी लाइटिंग छान केलेलं आहे. तर आता मी तुम्हाला बेडरूममध्ये हे बघा, बेडरूममध्ये ना मी सर्व आहे ना, आता मी पार्लरमधून जस्ट आली, तर हे मी सर्व सामान ठेवलेलं आहे. म्हणजे मी सगळं सकाळी काढून गेली होती, आता आली आहे. मी सगळं पूजा इतकी सुंदर वगैरे कशी मांडते मी सगळं दाखवतेच तुम्हाला. मी काय नेसणार तेही दाखवते. तर हे बघा सगळं सकाळी आवरून गेली होती. तुम्हाला मी दिसते का बघा. तर इथे पण लाइटिंग लावली मी. थोडा अजून उजेड आहे ना, तर दिसत नाही. जाम खोकला आलाय मला. लाइटिंग चालू झाली, मस्त छान दिसते. ते डॉग आहे बघा. तर आता हे पहिले सगळ्यात भांडे असते, पटापट स्वयंपाकाचं बघते. इथे पूजा सगळी मांडलेली असते माझी. तर रात्री आम्ही जेव्हा आरकेवर गेलो होतो, तिथे हे कंबळाचे जे आहे छोटे छोटे फुलं दिसले होते, ते घेतले, पण ते आता कुंजून गेले. मी इथे कुकर लावलेला आहे, याच्यात बटाटे ठेवले. आमचा बेत ना पुरी भाजी आणि मस्तपैकी श्रीखंड आणि राईस, म्हणजे राईस करेल मी, असं करणार आहे मी मेनू. तर आता इथे बटाटे लावले. स्वयंपाकाचं एका साईडने बघत असते. तर हे बघा, ही जी ना मी ओढणी ना, म्हणजे ओढणी ही मी तर स्वतःला नाही वापरली कधी. तर ना ही नेहमी पूजेला गणपतीला वापरत असते, खास मी त्याच्यासाठी ठेवली. आणि ना इथे बघा, तुम्ही बघा, इथे मी पूजा मांडत असते. तर हे बघा, तर ना इथे पूर्ण याच्यावर आहे ना मोठी पूजा असते माझी. आणि खूप छान आहे ती ओढणी, असं म्हणजे एकदम रेशमी सारखं आहे ना, तर छान दिसतं. आणि तर माझी इथे जागा कमी असल्यामुळे ना मला सगळं असं ऍडजस्ट करावं लागतं. आता मी छान इथे पूजा मांडणार आहे आणि मग तुम्हाला दाखवते तसं. काढायला बसलेली आहे. तर मी आज ना यावेळेस म्हटलं जरा वेगळी काढू आपण. तर फुलांची मी रांगोळी काढणार आहे. तर हे सगळे एवढे कलर आहे माझ्याकडे वेगवेगळे. हे बघा फुलं पण आहे इथे. तर आता ही जेव्हा पूर्ण होईल रांगोळी मी दाखवते मग पुढे तुम्हाला. अशी रांगोळी काढलेली आहे. आता खूप वेळ झालेला आहे, कारण की माझ्याकडे पण वेळ नाहीये. तर आता असे दिवे ठेवले मस्त, छान छोटीशी रांगोळी काढून झाली. तर हे माझ्याकडे असे मस्त दिवे, तुमचे असे वृंदावन असतात ना तसे दिवे ते टाकून ठेवले. आता हे ना आईना घ्यायला गेलेले. तर हे बघा फटाके बघा किती आणले यांनी. ही 2000ची लढ आहे. हे बघा किती फटाके आणले.
आता तुम्हाला मी माझी साडी दाखवते आणि पूजा कशी मांडली. आणि बघा मी हे कसं ठेवलंय मस्त, ते छान नाही ना. थोड्या आणि मस्त लावेल. आई आल्या का? तुम्हाला वाटतं जे साई दिसत नाहीये, तर तुम्हाला माहिती आहे मम्मी एकटी आहे तिकडे म्हणजे घरी. तर मग मम्मीला पण कसं मी एकटं ठेवू तिथे असं झालं मला नाही का. तर मग साई दरवेळेस तिथे थांबते, कारण की मम्मी म्हणजे मी इकडे असली म्हणजे मम्मीकडे कोणीच राहणार नाही, तर मग एकटी पडून जाईल म्हणून साई तिकडे. तर हे बघा पूजा अशी मांडली मी. माळ वगैरे घेऊन येतील. इथे पण दिवे वगैरे मी लावून ठेवले. आई येतील ना आता, मग आई बघतील काही त्यांच्या हिशोबाने त्यांना काही चेंज करायचं असेल तेही करतील. तर हे बघा इथे फराळाचं ठेवलेलं आहे सगळं. तुम्ही कशी कशी पूजा मांडतात, कोण कसं मांडतात, कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि ना अजून थोडीफार बाकी आहे लक्ष्मीला तिथे मला थोडंफार डेकोरेट करायचं आहे. बघू आता जेवढा वेळ भेटेल तसं करू. तर हे बघा मी ग्रीन कलरची पैठणी घेतलेली आहे, त्याच्यावर हे पॅच लावले बघा चंद्रकोरचे. हे बघा आणि हे बघा मस्त याच्यावर मी ह्या बांगड्या घालणार आहे ग्रीन. आणि तुम्हाला माहिती आहे माझी पोत नेहमीचीच. तर अशी मी सुंदर अशी पैठणी घेतलेली आहे ग्रीन कलरची. आता घालून मस्त छान नेसून तुम्हाला दाखवते. रेडी झाला तुम्हाला कसा लुक आहे आजचा तोही दाखवते, यांचाही दाखवते, सासूबाईंचा दाखवते. आणि शुभेच्छा देणार आहे तुम्हाला दिवाळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर फटाक्याची खूप आवाज येतोय आमच्याकडून, मम्मीकडून, माझ्या सासूबाईकडून. तर आई आलेले आहे. आईचा लुक बघा आधी. दिवाळीच्या शुभेच्छा द्यायची. दिवाळीच्या तुम्हाला शुभेच्छा. तर आई बघा आज किती सुंदर वाटतंय बघा, साडी वगैरे एकदम लुक मस्त आहे आईचा. यांनी छान मस्त कोट वगैरे घातलेला आहे, मी दाखवेलच पुढे तुम्हाला. तर तुम्हाला मी दाखवलं की ग्रीन कलरची मी पैठणी घातलेली आहे. तर मी अशी घेतली आहे. तर आम्ही सासू सुना दोघी छान दिसतोय. तर मी तुम्हाला दाखवलं, या मी दाखवते. तर इथे छान असं फुलांचं हे मी दरवेळेस असं करत असते, दिवे वगैरे लावते याच्यात. आणि इकडे पूजा मांडलेली आहे. तर मी अशी छानशी पूजा मांडली. आईने मस्त हार केला देवीला. तुम्हाला म्हटली तुम्ही का फुलं आणायचे, तेव्हा ती छान मांडली. जवळून दाखवली छान मांडलेली पूजा. तसं दाखवलं तुम्हाला तरी एकदा परत. आणि जे हे दिवे आहे ना, परत दिवा वगैरे लावायचा आहे. तर मी जस्ट आता दाखवून दिलं. मंदिरात पण अशी छोटीशी लाइटिंग केली, पण तिथे गॅलरी केली. थोडस जरा बरं वाटतं नाही का. आणि इथे डॉग होता ना, जरा घाबरतोय तो नाही, तर सगळं त्याला खाली. तर बरं माझी ना खूप इच्छा होती, मला ग्रीन कलरची पैठणी घ्यायची होती. माझ्याकडे ग्रीन कलरच नव्हता. तर हे मी स्वतः असे पॅच मस्त लावून घेतलं आहे. आणि असं छान लुक केलेला आहे. कसा वाटला माझा लुक नक्की सांगा. आता मी त्यांना दाखवते. मंडळी तर तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज माझा लुक आहे, शर्ट आणि पॅन्ट घातलेली आहे मी. तर याच्यावर कोट आहे, हा बघितलेला आहे तुम्ही ड्रेस. पण मस्त यांना म्हटलं कधी घालायचे नाही का हे कपडे. तर इकडे पूजा आहे. तर आता स्वयंपाक वगैरे आता चालू होईल आमचं, थोडं थोडं सगळं चालू आहे. तर तुम्हाला मी बाहेरचं दाखवते. हे बघा मस्त अशी रांगोळी काढलेली आहे. इथे आमच्या इथे गायत्री वगैरे राहते, त्यांची अजून काही रांगोळी झाली नाही. आज ती सगळ्यात लेट झालेली आहे, नाही तर सगळ्यात पहिले तिची रांगोळी असते. आणि हे बघा मी इथून स्टार्ट दाखवते तुम्हाला. मी पण इथे लाइटिंग करत असते, पण ह्यावेळेस आहे ना मी लाइटिंग नाही केलेली आहे, थोडंसं जरा घाईघाईमुळे. तर हे बघा छान असं इथे शुभ लाभ लावलेलं आहे. हे बघा, हे बघा. आणि इथे ना फ्लॅटमध्ये तुम्हाला माहिती आहे जास्त जागा नसते. फ्लॅटमध्ये जास्त जागा नसते रांगोळी काढायला, म्हणून मी अशी शॉर्टकट थोडीशी काढत असते. आणि तुम्हाला मी गॅलरी लाईट दाखवलीच. खूप फटाक्यांचा आवाज येतोय, तर हॅपी दिवाळी म्हणावं. हॅपी दिवाळी. तर ना इथे गायत्री आहे ना, तुम्हाला मी बघितलं याच्या अगोदर तुम्ही गायत्रीला. तर तिने पूजा खूप छान मांडलेली आहे. तर ताईंचा हट्ट होता तू पूजा दाखव आई या. हे बघा छान मांडली ना. तर गायत्रीने अशी छानशी मस्त पूजा मांडलेली आहे. हे बघा किती सुंदर मांडली.
म्हणून तिला आज वेळ झालाय रांगोळीला, नाही तर ती ना सगळ्यात पहिले रांगोळी काढायला बसते. अरे बघा सुंदर अशी मांडली नाजूकशी, आणि त्यांची इथे जागा पण आहे ना, तर माझ्या इथे थोडीशी जागा कमी म्हणून, नाही तर मला असंच आवडतं काढायला. पण खूप छान म्हणजे मांडली तिने. तर ताई, तर ह्या ताई इथे राहतात. हा गायत्रीची मम्मी आहे. तर आईंना पण मी इकडे घेऊन आली. आईंना म्हटलं चला तुम्ही पण पूजा बघा. हे बघा गॅलरीत आमच्या बघा किती फटाके चालू आहे बघा. हे बघा सगळे सगळे फटाके वाजवताय इकडे बघा गॅलरीत. असं बाळ आहे आमच्या इथे. तर हे ना चंकीराव आहे, त्यांची मुलगी आहे ही. तर खूप क्यूट आहे ती. ती किती महिन्याची आहे? 11 महिन्याची. आता ती वर्षाची होणार आहे पुढच्या महिन्यात. तर जरा ती हट्ट हट्ट करते, रडते, मम्मीला त्रास देते. तर आता बघा इथे गायत्रीची मस्त रांगोळी चालू आहे. छान. आता ती गायत्री रांगोळी काढेल, मी पुढे दाखवेल तुम्हाला. तर आई सांगताय हे करताय पूजा. थोडस बस. घंटी इकडे ठेवले. घंटी आम्हालाच तिथे स्टँड लावून आम्ही ठेवलाय फोन. आता मस्त व्यवस्थित पूजा करतो. किंग आहे. या आमच्या 2 गाड्या आहे. तर मी पार्लरमध्ये लावून घेतली ती माळ माझ्या गाडीला. आता याला लावून घेते, दिवा वगैरे लावते. बाहेरच्या साईडने नाही काढत. बरं ना. बांधले ते काढले. तर गाडीला हे माळ लावून घेतील आता. वगैरे सर्व काढलं. तर ही आमची मोठी गाडी आहे कुल कॅब. त्याची आता आम्ही पूजा करून घेऊ. तर बाहेर बघा किती उजड, किती छान गटगट 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 चालू आहे. खूप आवाज येतोय फटाक्यांचा. मला माहितीच आहे आई आता आलेली आहे. छान आमची पूजा वगैरे सगळं झालं, मांडून झालं, छान पूजाही झाली, गाड्यांची पूजा झाली. तर आता आम्ही स्वयंपाकात काहीतरी बघू. आणि आता मी थोडंसं मम्मीकडे पण जाईल, कारण की मम्मी पण एकटी आणि तुम्हाला साई दिसत नसेल कदाचित. पण आता तुम्हाला माहिती मम्मी तिथे एकटीच असते. तर आम्ही तर इथे तिघं आहे, तिथे मम्मी एकटीच म्हणून मग साई तिकडे थांबलेला आहे. तर तुम्हाला असं वाटत असेल साई इकडे आला नाही, आला तर तो थोड्या वेळी येईल तो, जसं मी दाखवेलच तुम्हाला. तर अशी छोटीशी मस्त पूजा मी मांडलेली आहे बघा तुम्ही. तर
दरवर्षीप्रमाणे म्हणजे आम्ही अशीच मांडत असतो. काही तुमची वेगळी पद्धत असेल तीही सांगा. आणि वेगवेगळी पद्धत असते पूजा मांडण्याची, करायची वेगवेगळी पद्धत आहे. हे पण छान पूजा मांडण्याची. तर आई पण आज मस्त दिसत आहे. आम्ही मस्त फोटो काढू. तर तुम्ही बघा आम्ही दोघींनी मस्त अशा नथ घातलेल्या आहे. आईनी पण नथ घातलेली आहे. तर मी नथ घातली, मस्त छल्ला लावलेला आहे. तर अशा निमित्ताने आपण लावत असतो. नाही तर तुम्हाला माहिती आहे लावणं होत नाही. छान दिसतंय नथ घालून. आम्ही आता खूप मस्त मस्त फोटो काढले. तसे मी उद्या एकदम टाकेलच. आणि नथ घातली मस्त. आणि माझी साडी तुम्हाला कशी वाटली तीही सांगा. आईची कशी वाटली तीही सांगा. तर इकडे आई पुऱ्या करत आहे. आई म्हणे मी करते पुऱ्या. तर आता मी मम्मीकडे जाते 5-10 मिनिटं. आई म्हणे मी करते. आईनं म्हटलं तर मी करते. आई करते म्हटलं मी. जाऊन ये मम्मीकडे. जायला निघालो आम्ही. बघा सगळे फटाके वाजवता इथे. फोटोशूट चालू इथं. तर मी आता मम्मीकडे आलेली आहे. तर मी दाखवते. तर मम्मीच्या इथे लाइटिंग वगैरे तुम्ही बघितलंच. जल्लोष आहे इथे. हा कंदील लावलाय मम्मीच्या इथे. तर तुम्हाला मी मम्मीचा लुक दाखवते. मम्मी खूप गोड दिसते आज. अरे बघा ही साडी होती ती तुम्हाला सांगत होती. पदर दाखव. अरे बघा किती छान दिसते मम्मी. गोड दिसते एकदम. तर आता आपण मस्तपैकी वरची पूजा बघू. आणि चल मम्मी. मांडलेली इतकं सुंदर पूजा मांडलेली बघा तुम्ही. एक एक वस्तू मी कशी कशी जपून ठेवून दरवर्षी मी त्या वस्तूचं 1 वर्षानंतर पूजा करत असते. तर आता इकडे आमचं देवाचं मंदिर आहे. तर एंट्री करते इकडं. हा हे बघा छानशी अशी पावलं लावले. लक्ष्मीचे पावलं मम्मीने काढले. हळद कुंकू. तर बघा किती सुंदर मांडली मम्मीने पूजा. तर बघा मी जवळून दाखवते. हे सगळं इकडे फराळाचं ठेवलेलं आहे. नैवेद्य पण दाखवला. नैवेद्य आहे पूर्णाचा. अरे बघा किती छान आणलं मम्मीने. हे मला पण नव्हतं माहिती मम्मीने कधी आणलं. सगळं मस्त ठेवलंय मम्मीने. आणि नेहमी मम्मी खूप छान अशी पूजा करत असते. ते असे देव वगैरे ठेवले. पण त्या आणि तुम्ही आमचा देवारा बघितलाच आहे नाही का. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. ठोसरी फॅमिलीकडनं आमच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते तुम्हाला दिवाळीच्या. हा तर सगळे अशीच निरोगी राहो. सगळ्यांना खूप यश मिळो ही लक्ष्मीला आम्ही प्रार्थना करतो. आणि सगळ्यांची भरभराट हो. आणि असं आहे. तर आता स्वयंपाक पाणी वगैरे सगळं झालंय. साई फटाके तिकडे वाजवतोय. तो काही नाहीये घरात. पूर्णाचा स्वयंपाक केलेला आहे. हो. आणि पूर्णाचाच नैवेद्य दाखवलाय. आणि आमच्या हनुमानजीचं मंदिर आहे. हनुमानजीच्या मंदिराला सुद्धा पूर्णाचाच नैवेद्य दाखवलाय. पूजा केलेली तिथं पण. तर मम्मी किती गोड दिसते. अशी माझी पूजा मांडलेली आहे मी. इथं बघा हे जात आहे. हे जात आहे. हे पाट आहे. हे पिंड आहे. हे फटाके. हे कवडे आहे. कारण या पूजेला ठेवावंच लागतात. हो. नवरात्री याच्या लक्ष्मी पूजनला. आणि मी हे बॉम्बेवरच मी ही देवी घेऊन आलेली. आता आपण बॉम्बेला सुंदर दिसतात. ते इतके सुंदर दिसतात ना. हे पण खूप छान दिसत. हो मस्त दिसते सर्व. तर मम्मीचे आता मस्त मस्त थोडेसे फोटो काढते. जल्लोष चालू आहे बाहेर.
तर सगळ्यांना आहे ना सगळे इथे फटाके वाजवताय. हे बघा बघा मंदिराला मी नैवेद्य दाखवलेला आहे. आमचं मंदिर हनुमानजीचं कलर लावलाय. तर ना मम्मी दरवर्षी ना इथे गेरू म्हणजे गेरू सारखा कलर असतो तो लावत असते, म्हणजे जेणेकरून ना छान दिसतं, व्यवस्थित दिसतं नाही का. तरी बघा आज आहे ना थोडंसं जरा घाई झाली माझी, तर थोडीशी रांगोळी राहिली. आता उद्या मस्त पाडवा आहे, छान मस्त रांगोळी काढेल मी. बघा बाहेर लाइटिंग कशी दिसते दाखवली मी. बघा सकाळची रुटीन तुम्हाला माझी माहितच आहे. सकाळ खूप धावपळ असते. सकाळी मी थोडासाच नाश्ता केला होता, पण संध्याकाळी पूर्णाचा स्वयंपाक असल्यामुळं आमच्या ताईने स्वयंपाक केला, पूर्णाचा सार भात केला, कुरड्या भजी तळले आणि सगळं व्यवस्थित स्वयंपाक झाला. आणि इतकी मी थकलेली आता जवळजवळ मी 15 दिवसापासून ना सुट्टीच घेतली, कंटिन्यू जाते आणि त्याच्यामुळे ना थंडी बी पडायला लागली. थोड्याचा पाऊस कमी झाला, थंडी पडायला लागली. तर म्हटलं आज ना आजच्या दिवशी सुट्टीच देऊ. आज लक्ष्मीपूजन पण आहे. माझं तसं शेतकरी येणार याचे ते मला बोलत म्हटलं, पण मला आज काही यायचं नाही, मला आराम करायचा, आज सुट्टी घ्यायची. म्हटलं माझ आरामशीर झोपूया सकाळी लवकर, आणि मला लवकर झोप येणार नाही. एकदा जर झोपली 2ला 3ला जागा आली तर मला झोपच येत नाही. माझी रुटीन होऊन गेलेली आहे. आता ते काही मला कमेंट करता का मावशी तुम्ही तुमची रुटीन दाखवा रोजची, तर ते एवढं मला पॉसिबल होणार नाही. मला साईला क्लासला जावं लागतं, ते मोबाईल शूट करता येत नाही, फोटो व्हिडिओ काढता येत नाही, मी एकटी नाही असं करू शकत ना. मला स्टँडवर पण जमत नाही, एक जण पाहिजेच त्याला. त्याच्यासाठी एकटी मी करू शकत नाही. तर माझं सकाळपासून संध्याकाळी झोपेपर्यंत मी राहत नाही, इतकं काम आज रिलॅक्स आहे मस्त. आता जेवण वगैरे केल्यानंतर मग मी आराम करेल, आज गोळ्या वगैरे खाऊन. आणि साई तुम्हाला दिसत नसेल तर साई ना घरात 1 मिनिट दिवाळी ना आता फ्रेंड सोबत मस्त फटाके वाजवतोय. आणि दरवेळेस आम्ही आमच्या कामावाल्या बायांना साड्याच देत असतो, पण म्हटलं यावेळेस ना आपण काहीतरी वेगळं देऊया. तर मी तुम्हाला दाखवते. मी मला माहिती आहे आपण आपल्याकडे ज्याही दोघी तिघी ताई आहे इथे मम्मीकडे कामाला, तर आज खूप वर्षांपासून आहे त्या. तर मम्मीने यावेळेस हे असं म्हणजे मनात आलं मम्मीच्या का यांना साड्यांच्या ऐवजी आपण फोनच देऊया. तर बघा दोघींनाही मम्मीने मस्त असे छान फोन आणलेले. मी बिल बनवले. काही प्रॉब्लेम झाला तर माझ्यापर्यंत नको यायला पाहिजे, आणि तुम्ही दुकानातच जा आणि दुकानात आणि केलंच पाहिजे, कारण की त्या वर्षभर आपल्याकडे काम मस्त करत असताना आम्ही त्यांना असं बाई किंवा याच्यासारखं परक्यासारखं समजतच नाही, कारण की त्या खूप छान आहे, विश्वासाने त्यांच्यावर आम्ही घर सोडून जातो तरी एकदम मस्त राहतात, म्हणजे पूर्ण काम करतात त्या. तर काय असे मम्मीने फोन घेतले दोघींना, आणि बिल पण त्यांच्याच नावाने बनवले, म्हणजे काही प्रॉब्लेम सेम आहे. त्यात फ्रेम आहे, परत काय म्हणतात ते कॅमेरे वगैरे, आणि व्हॉट्सअप आहे, युट्यूब आहे, काही काही दाखवतात ते सगळं आहे त्यामध्ये. म्हणून वेगवेगळे त्यांचे वेगवेगळे हे दाखवलेले मी. तर आता उद्या त्यांना आम्ही देऊ हे हातात, आणि त्या दोघींनाही माहिती नाही, सरप्राईज आहे दोघींना, ते मी पुढे दाखवेल तुम्हाला. बांगड्या भरायला मी त्यांना 101 रुपये देते, आणि मिठाईचा बॉक्स पण देते. आता उद्या मी मिठाई आणि बरोबर देईल, त्या पण खुश होतील का मावशीने कसं काय आम्हाला सरप्राईज दिलं. खूप खुश होतील त्या. एकीचा तर फोन इतका खराब झाला त्याचा आवाजच येत नाही, कानाला लावली ना आवाजच येत नाही तिचा. म्हणूनच मम्मी म्हणे चला बुवा त्यांना मस्त छान आपण फोनच देऊया. चला त्यांची पण आशा वर्षभर मला खूप आलता त्या. तर तुम्हाला मी किचनचं दाखवतो. तर इकडे सगळं फराळाचं ठेवलंय, मीच झाकून ठेवलं, कारण की ना
आपलं हे वातड वगैरे व्हायला नको म्हणून इकडे ठेवलं, कारण की ना थोडंसं इथे हवा जायला जास्त मार्ग नाही ना, तर स्वयंपाक पाणी वगैरे सगळं झालंय मम्मीच्या इथे. मी बांगड्या आणलेल्या माझ्या साडीवर मॅचिंग, तर ह्या व्हाईट कलरच्या होत्या आणि ह्या गुलाबी कलरच्या होत्या, याच्यावर मॅचिंग झालेल्या आहे, खूप छान दिसतात. मेहंदी पण मी लावलेली, मेहंदी पण खूप छान दिसते. तुम्हाला माहिती मम्मी छानच दिसते. तर तुम्हाला माहिती असेल दीदी तिच्या घरी, मी माझ्या घरी, तर मी वेळात वेळ काढून आली इकडे. तुम्हाला माहिती आई पण आलाय तिकडे, तर आई तिकडे पुऱ्या बनवताय. तर आई म्हणे तू जाऊन ये मम्मीकडे, आणि हेही तिकडे त्यांचे फ्रेंड आहे तिकडे उभे बोलता येते, तर येतील हे जरा वेळात. मग पुढे तर दाखवेलच मी तुम्हाला. तर छान. आता हे जर एवढं छान मम्मीने गिफ्ट घेतलंय, हे मलाही म्हणजे माहित नव्हतं. तर छान मम्मीने हेही आणलं त्यांना दोघींना मोबाईल छान. आणि केलंच पाहिजे, आपण वर्षभर आपल्याकडे त्या काम करत असतात आणि थोडीशी आशा असते ना मम्मी त्यांना, पण प्रत्येकाला असते. मी त्यांना साडीच घ्यायची आणि दोघींना सेम घ्यायची, फक्त कलर वेगळे घ्यायची. आणि यावेळेस म्हटलं दोघींना सेम घेऊन. तर आज आहे ना आम्ही काही स्टार्ट नाही केलं नाही का, नमस्कार मंडळी वगैरे डायरेक्ट स्टार्ट झालोय घरापासून. मी पार्लर काही दाखवलं असेल थोडंफार तिकडचं काही इकडचं, तर असं डायरेक्टली मी सुरू केलं. तर आता मी मम्मीकडे आली आहे. तर तुम्हाला माहिती एवढ्या मोठ्या घरात आज मम्मी एकटीच असते. मलाही कसं तरी वाटतं, मम्मीला म्हणते आणि तिकडे ये, पण मम्मी म्हणते आपले घर हे बंद राहिली बॉ नाही का, मम्मी दरवाजा बंद नकोय बॉ नाही का. तर मी इथे आम्ही दरवेळेस दीदी मम्मीला बोलवत असते, मम्मी तू इकडे ये, म्हणजे इकडे दिवाळी आपण सेलिब्रेट करू वगैरे, पण मम्मी नाही राहत घर सोडून. आता दीदी उद्या पाडवा आहे आणि परवा दीदी येणार आहे, मग थोडस जरा घर भरलेलं राहील हा, तर जरा बरं वाटेल. दीदी आली की नाही का, मग दाजी वगैरे येतात, मस्त आमची मग धमाल चालू असते. प्रमोद मांडे गार्डन आहे, त्याचं 23 तारखेला उद्घाटन आहे आणि ते देवानी फराळ खूप पैसा खर्च करून ते गार्डनचं उद्घाटन आहे. सुरेश राजकरजी येणार आहेत, तर आम्ही पण तो कार्यक्रम बघायला जाऊ. आणि खूप सुंदर, आणि नातवांना पण मी तिथे नेईल प्रमोद गार्डन मध्ये, म्हटलं थोडस फिरू थोडस एन्जॉय करू तिथे. तर असं आहे आमचं. आणि तुम्हाला माहितीच आहे आज म्हणजे ठीक आहे मम्मी जरी एकटी आहे घरात, पण मी येत असते तुम्हाला माहितीच आहे. थोडंसं होतं मम्मीला पण नाही का इमोशनल का बा एकटे. आता तुम्हाला माहितीच आहे एवढ्या मोठ्या घरात एकटं राहणं, परत मम्मीला काही जाणवत नाही म्हणून तुम्हाला माहिती मम्मी जाते मार्केटला, आणि मम्मीला करमत नाही घरी, मग परत तेच आठवत असतं किंवा एकटी असते. तर आम्ही काही मम्मी सोडत नाही आणि सोडणार पण नाही, अशाच मम्मी सोबत राहू आम्ही. आणि छान असं आहे आजचं. आणि सगळ्यांना खूप खूप दिवाळीच्या शुभेच्छा माझ्याकडून, मम्मीकडून आणि परिवाराकडून शुभेच्छा, आणि सुरेश फॅमिलीकडून. तर आता मी जरा घरी जाते आणि मम्मी थोडंसं आता चेंज वगैरे करेल, थोडंसं जरा फोटो बिटो काढून साई सोबत, आणि मी घरी जाते. दाखवते तुम्हाला. खूप वाईट वाटतंय, नाशिकला खूप पाऊस चालू आहे बघा. पाऊस चालू झाला, पाऊस येतोय. कदाचित व्हिडिओ मध्ये व्यवस्थित दिसत नाहीये, पण आहे ना खूप पाऊस. मी गॅलरीतून दाखवते तुम्हाला. पाऊस चालू आहे इकडे, दिसत असेल तुम्हाला. ओलं झाले बघा, अचानकच पाऊस सुरू झालाय. आता दिवाळीचा कसं काय पाऊस येऊ शकतो. मी दाखवलंच किती पाऊस सुरू झालाय, अचानक सर्व झालं. आता गॅलरीत आम्हाला हे बघा सुरसुरी वाजवली. हॅपी दिवाळी. तर हे बघा या मोठ्या याने मस्त सुरसुरी आणलेले आहेत. झाड वगैरे खूप काही काय आणले, पण ते गॅलरीत आहे ना एवढी जागा नाहीये, मग सुरसुरीच वाजवते. खूप आमचा मूड गेला. एवढं छान आम्ही लड वगैरे आणली नाही का 2000ची, ती एकदम मोठी लड होती, ती गेली. आणि ना तरी बघा पावसाने किती बोर केले आम्हाला, एकदम आम्हाला हे झालं ना. दाखवते. तर तुम्ही बघितलं थोडीशी सुरसुरी होती ती केली, फटाके काहीच करू शकलो नाही. तर छान आता आमचे जेवण पण झालेले आहे. जेवण झालं, मस्त पोट भरलंय आणि थोडेसे मी फोटोशूट केले, मस्त छान छान फोटो काढले पोहोचून. म्हणून वन साईड पिनअप आहे साडी ही. वन साईड पिनअप असा घेतला मी पदर, मस्त अजून एक दोन रील काढून घेते. आणि मम्मीकडे पण तुम्ही दाबा घेतली, मम्मीची पूजा खूप सुंदर अशी मांडलेली मम्मीने. तर तिथं तुम्हाला आता साईज दिसला नसेल, तो खेळतोय. आणि छान असा आजचा व्हिडिओ, छान छोटासा घाई गडबडीचा असेल. तर छान सगळ्यांनी बघा,
खूप छान आजचं धावपळीचं थोडंफार दाखवलं मी, आणि पूजाही कशी माझी मम्मीची सगळी दाखवली. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय. हॅपी दिवाळी. बाय बाय.